तुमच्या माहितीसाठी जेव्हा एखादे न्यायाधीश कोणाला फाशीची म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावतात तेव्हा ते लगेच आपल्या पेनाची निब मोडून टाकतात. पण असं का केलं जातं? तुमच्या माहितीसाठी यामागे फक्त परंपरा नाहीये, तर खूप मोठी कायदेशीर आणि भावनिक कारणं सुद्धा दडली आहेत. थोडक्यात आपण हे जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे फाशीची शिक्षा ही कायद्यातली सर्वोच्च शिक्षा मानली जाते. एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्याचा आदेश देणं खूप गंभीर बाब आहे. पेनाची निब मोडणं हे त्या कृत्याचं गांभीर्य दर्शवतं. न्यायाधीश हे सुचवू इच्छितात की हे कार्य अत्यंत जड अंतःकरणानं केलं गेलंय. दुसरं कारण म्हणजे निर्णयाची अंतिम अट. एकदा का मृत्यूदंडाच्या कागदावर स्वाक्षरी झाली की स्वतः ते न्यायाधीश सुद्धा आपला निर्णय बदलू शकत नाहीत किंवा मग तो रद्द सुद्धा नाही करू शकत. निब मोडणं हे त्या निर्णयाच्या अंतिम स्वरूपाचं एक प्रतीक आहे असं मानलं जातं. तिसरं आणि महत्त्वाचं मोठं कारण आपल्या भावनांशी सुद्धा जोडलेलं आहे. असं मानलं जातं की ज्या पेनाने कोणाच्या मृत्यूचा आदेश लिहिला गेलेला आहे तो पेन दुसऱ्या कोणाच्या आयुष्य लिहिण्यासाठी किंवा मग इतर कोणाच्याही चांगल्या कामासाठी वापरला जाऊ नये म्हणून त्या पेनाचं अस्तित्व तिथेच संपवलं जातं. अगदी न्यायाधीशांच्या मनात सुद्धा हीच भावना असते. ज्या पेनानं एका मानवी जीवाचा अंत लिहिला गेला तो त्यांच्या पुन्हा हातात नको. हा बदल जरी प्रतिकात्मक असला तरी तो आपल्याला हेच सांगतो की आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये कायद्यासोबतच मानवी संवेदनांना सुद्धा तितकंच महत्त्व दिलं जातं. न्यायदान करणं ही फक्त ड्युटी नाहीये, तर ती एक मोठी नैतिक जबाबदारी सुद्धा आहे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.